नमस्कार मंडळी, आज आपण एकदम रसरशीत चटपटीत आंबट गोड तिखट लिंबाचं लोणचं बनवूया। तर इथं पातळ सालीचे 2 किलो रसरशीत लिंब घेतलेले आहेत। मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले। आता हे लिंबाच्या मी 8 फोडी केलेली आहे। सर्व लिंब कट करून घेतलेत आणि त्याचा रस साईडला ठेवलेला आहे। कट करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये 2 चमचे शेंदो मीठ टाकले, मिक्स करून घेतलं आणि कुकरच्या डब्यामध्ये भरून घेतलं हे आणि कुकरला लावून 2 शिट्ट्या करून घेते। तोपर्यंत इकडे मसाला तयार करून घेऊया। पॅनमध्ये 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरा, 1 चमचा धन आणि थोडेसे खडे मसाले भाजून मिक्सरला बारीक पावडर करून घेतली। इकडे लिंबाच्या फाका पण शिजलेल्या आहेत। आपल्या कढईमध्ये अर्धी वाटी लिंबाचा रस घातला, अर्धा किलो गूळ घातला, 2 चमचे बेडकी मिरची, तयार केलेला मसाला आणि 1 चमचा साधं मीठ टाकलं। शिजवलेल्या लिंबाच्या फोडी टाकल्या। 5 मिनिटं गुळाला पाणी सुटलेलं आटून घेतलं। थंड करून मस्त काचेच्या बरणीमध्ये भरून घेतलं। आता हे लोणचं लगेच खायचं नाही, नाहीतर कडू लागू शकतं। मुरून द्यायचं 15 दिवस चांगलं। चटपटीत आंबट गोड तिखट लिंबाचं लोणचं तयार। धन्यवाद।